आज मी बनवलेले आहे कोबीची भाजी शिल्लक राहिली होती त्यापासून वड्या आणि खूपच इझी अशी रेसिपी आहे। तुम्ही ह्या वड्या आवडीने खाऊ शकता किंवा तुम्ही बर्गरमध्ये पण घालू शकता किंवा तुम्ही वडी म्हणून पण खाऊ शकता। नाश्त्याला खूपच छान बनलेले आहेत, तुम्ही नक्की व्हिडिओ पहा। हाय एव्हरीवन, मी अंजली। कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना तुम्ही? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। फ्रेंड, सध्या बाहेर गरमी भरपूर आहे आणि त्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडू नका जास्त। स्वतःची काळजी घ्या, थंड पेय प्या आणि घरीच राहा। जास्त उन्हाळा असला तर बाहेर पडू नका आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही बाहेर पडत जा। तर फ्रेंड्स, आपण आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे। तर आज मी घेऊन आली एक रेसिपी, अगदी सोपी आहे। आणि तर आपण राहिलेला शिल्लक पदार्थ न फेकता किंवा आपल्याला खाऊन पुन्हा पुन्हा कंटाळा येत असेल एक भाजी, तर त्या भाजीचा आपण कशी वेगळी रेसिपी बनवू शकतो ते आपण पाहणार आहोत। तर छोटीशी रेसिपी आहे, तर चला मी दाखवते। आपल्याला एखादी भाजी सकाळी खाल्ल्यानंतर संध्याकाळी कंटाळा येतो। मी मॉर्निंगला केलेली कोबीची भाजी आणि ती भाजी शिल्लक राहिली भरपूर, आणि ती आता कशी यूज करायची, म्हणजे त्याच्यापासून काय बनवू शकतो। तर चला, तर आता मी तुम्हाला एक छोटीशी रेसिपी दाखवते। आणि ती रेसिपी आहे आपल्याला कोबीच्या वड्या, आणि त्या वड्या कशा बनवायच्या ते मी दाखवते। चला तर मग, ही बघा, ही आहे कोबीची भाजी आणि ही एवढी कोबीची भाजी राहिलेली आहे तरी दोघांना पुरेल अशी आहे। तर मी आता काय करणार आहे, ह्यामध्ये मी घालणार आहे, ह्यामध्ये जेव्हा आपण भाजी बनवली ना तेव्हा मी हळद आणि मिरची घातली होती, त्यामुळं त्यात मसाले नाही आहे। हे मालवणी स्पेशल मसाला आहे, तो मी घालून घेते। त्यानंतर आपण घालूया आलं लसूण पेस्ट, आणि हे कॉर्नफ्लोअर आहे, 2 टेबलस्पून घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर। आणि त्यानंतर आपण थोडंसं ह्यामध्ये चिमूटभर, भाजीमध्ये मीठ आहेच तर आपण थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार। आणि ही आहे मँगो पावडर, थोडीशी घालूया आपण, आणि थोडीशी आपण शुगर घालूया किंचित। हे सगळं आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आता आपण हे बेसन आहे ना ते थोडं थोडं घालून घेऊया। अगदी सोपी आहे पद्धत, पाहू शकता तुम्ही, आणि ही पटकन होणारी अशी रेसिपी आहे। म्हणजे तुम्हाला कोबीची भाजी सकाळी खाल्ल्यानंतर संध्याकाळी कंटाळा येत असेल खायला, तर फेकून न देता ती आपण अशा प्रकारे त्याचा वापर केला आणि वडी बनवली ना तर आपल्याला मस्त टेस्टी लागते ती वडी। मी बऱ्याच वेळा बनवते अशा प्रकारच्या, तर आज म्हटलं तुम्हाला दाखवूया राहिलेल्या शिल्लक पदार्थापासून आणखी वेगळा पदार्थ असा बनवता येतो। तर आता मी हे सर्व हाताने एकजीव करते आणि त्याच्या आपण नंतर वड्या बनवूया। हे बघा, आपलं झालेलं आहे रेडी। तर आता आपण ना जरासं तेल लावून घेऊया आणि त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या। आणि हे घेतलं आहे मी तांदूळ आणि रवा, तांदळाचं पीठ आणि रवा, हे आपण एकत्र मिक्स करूया। हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे अशा वड्या बनवून घ्यायच्या आणि ह्यामध्ये हा रवा आणि पीठ लावून घेऊया त्यांना, आणि एका डिश मध्ये ठेवूया। आपण तेल जरा लावून घेऊया म्हणजे चिकटणार नाही आपल्या हाताला, बेटर। हे बघा, मस्त
तुम्ही समजा भाजी मिक्स भाजी बनवली असेल आणि ती भाजी शिल्लक राहिली असेल ना, तर त्याचं तुम्ही कटलेट पण बनवू शकता। मस्त अशा वड्या बनवून घेऊया आपण। असा रवा लावून घ्यायचा त्याला। तुम्ही ह्यामध्ये बेसन पण घालू शकता। मी आता बनवून घेते वड्या सगळ्या। हे बघा अशा प्रकारे। हे पाहू शकता शिल्लक राहिलेल्या कोबीच्या भाजीपासून आपण किती मस्त वड्या बनवलेल्या आहेत। आता आपण ह्या वड्या फ्राय करून घेऊया। चला तर। हे बघा पॅन मध्ये मी तेल आधीच गरम करत ठेवलेलं होतं आणि आता आपण ह्या वड्या घालून घेऊया। आणि मंद गॅसवर आपण त्या फ्राय करून घ्यायच्या। मस्त अशा फ्राय करून घेऊया आपण त्या। आता ह्यावर आपण ठेवूया झाकण। झाकण ठेवूया 5 मिनिटं। आपल्या रेडी होतील मस्त अशा झणझणीत कोबीची वडी रेडी होईल। हे बघा मस्त आपली वडी बनत आहे, पाहू शकता तुम्ही। हे बघा हळूवार तुम्ही पलटून घ्या। जेव्हा आपण बेसन वगैरे घालतो ना आपण भाजीमध्ये, तेव्हा अजिबात पाणी वापरायचं नाही, कारण कोबीच्या भाजीमध्ये आपण बनवलेली असते ना ती ओलसरच असते कोबीची भाजी, त्यातच सगळं बेसन वगैरे मिक्स करायचं। त्यामुळे वड्या बघा किती छान बनतात, पाहू शकता ना तुम्ही किती मस्त अशा वड्या बनलेल्या आहेत। तुम्ही हे पॅटीस म्हणून पण खाऊ शकता, वडी म्हणून पण खाऊ शकता, किंवा तुम्ही ह्याचं बर्गर पण बनवू शकता। आता पाहूया आपण, चेक करूया एकदा। मस्त बनत आहेत, पाहू शकता तुम्ही। हे बघा थोडे होऊ दे फ्राय, थोडे ब्राऊन झाल्यानंतर आपण ते काढून घेऊया। आता आपण पाहूया, बघा मस्त छानच, पाहू शकता। मी गॅस बंद करते, किती मस्त बनलेले आहेत वड्या। आता मी काढून घेते ह्या वड्या। आपण ह्या वड्या आता काढून घेऊया एका टिश्यू पेपर मध्ये, म्हणजे तेल आपलं सगळं निघून जाईल। किती मस्त बघा, की 2 माणसाची भाजी होती, पण आपण त्याच्यात फक्त मसाले घालून ते वडी बनवलेली आहे। बाकी मी साहित्य दाखवलेलंच आहे, पण किती वड्या बनलेल्या आहेत बघा, पाहू शकता तुम्ही। चला आता आपण टेस्ट करूया। मस्त अशा वड्या बनलेल्या आहेत, आपण आता पाहूया त्या आणि टेस्ट पण करूया। पाहू शकता हे बघा मस्त अशा वड्या बनलेल्या आहे। तुम्ही पण या खायला, छानच मस्त। पाहू शकता तुम्ही कोबीच्या वड्या, कोबीपासून बनवलेल्या वड्या खूपच टेस्टी बनलेल्या आहे, छानच। आता आपण पाहूया वडी कशी बनली ती। मस्त मस्त बनलेली आहे वडी, मस्त झणझणीत अशी बनलेली आहे रेसिपी। तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ आणि तुम्ही नक्की बनवा। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझे सगळे व्हिडिओ पहा आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला
भरभरून यश येऊ दे अशी प्रार्थना करा। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।